पुण्यात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असा सायबर फसवणुकीचा गुन्हा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी एका सायबर भोमट्याला अटक करण्यात आली आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असं सायबर चोरट्याचं नाव. तुषार हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याशी संबंध आहे. तुषारची पत्नी गावची सरपंच आहे. त्यानं डिजिटल अरेस्टची भीती दाखवून देशभरातील नागरिकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं उघडकीस आलंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुषार वाजंत्री यानं पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाशी पोलीस असल्याचं भासवत संपर्क साधला. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाईची भीती दाखवत 6,29,00,000 रुपये उकळले. ही रक्कम 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आरोपी तुषारच्या खात्यात जमा करण्यात आली. फसवणूक लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी तुषारनं काही रक्कम बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवली होती. रक्कम ठेवलेले संबंधित बँक खाते दहावीर कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावावर असून हे खाते कोकबन येथील आहे. या प्रकरणी पोलिसांनी तुषारला अटक करण्यासाठी कोकबनमध्ये छापा टाकला. मात्र तुषारनं आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत तेथून पळ काढली. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला पनवेल येथे अटक केली. त्याचा अधिक तपास केला असता तुषारने आणखी 5 जणांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.